क्यों पाटील और भी लढोगे। आणि हे त्या नजीब खानाचे शब्द ऐकताच दत्ताजी शिंदे म्हणाले क्यों नहीं बचेंगे तो और भी लढेंगे। म्हणजे असं म्हटलं जातं की मराठा लढून मरेल। तर ह्या गोष्टीसाठी बरेच प्रसंग आहेत इतिहासामध्ये जे साक्ष आहेत। असा ते प्रसंग पानिपतच्या युद्धाच्या आधी झाला। दत्ताजी शिंदे नावाचे मराठ्यांचे सरदार होते। म्हणजे उत्तरेकडे होळकर आणि शिंदे हे दोन जे सरदार होते ते उत्तरेचा कारभार बघायचे पेशव्यांच्या काळात। त्यावेळेस नानासाहेब पेशवे हे पेशवे होते। हे पानिपतचं युद्ध कोणामध्ये झालं, अहमदशाह अब्दाली आणि मराठ्यांनी। पानिपतचं जे युद्ध झालं ती अहमदशाह अब्दालीची 5वी स्वारी होती। सरदार होता मुघलांचा नजीब खान। म्हणजे मराठ्यांनी ज्यावेळेस त्याला हुसकावून लावलेला अब्दालीला, त्यावेळी त्यानंतर त्या नजीब खानाने त्या अब्दालीला परत बोलवलं आणि त्यानंतर हे पानिपतचं युद्ध झालं। पण पानिपतचं युद्ध होण्याच्या आधी अब्दाली ज्यावेळेस भारतात आला त्याचं सैन्य त्याच्या तुकड्या वेगवेगळ्या दिशेने पसरू लागले। तर त्या तुकड्यांचा पराभव करत होते हे दत्ताजी शिंदे। तसाच एकदा त्या यमुनेच्या तीरावर दत्ताजी शिंदेचं आणि अब्दालीच्या सैन्याची लढाई झाली। त्या युद्धादरम्यान तो नजीब खान जो होता तो नजीब खान पण त्या अब्दालीच्या बाजूला लढत होता। झालं काय की मराठ्यांचं सैन्य कमी पडलं। अब्दालीच्या सैन्याने मराठ्यांच्या सैन्यावर गोळीबार केला। त्यामुळे काय झालं की दत्ताजी शिंदे घोड्यावर खाली पडले। बरेचसे मराठा सरदार घोड्यावर खाली पडले आणि दत्ताजी शिंदे जखमी झाल्यामुळे नजीब खान दत्ताजी शिंदेच्या जवळ आला आणि दत्ताजी शिंदेना म्हणाला क्यों पाटील और भी लढोगे। आणि हे त्या नजीब खानाचे शब्द ऐकताच दत्ताजी शिंदे म्हणाले क्यों नहीं बचेंगे तो और भी लढेंगे। म्हणजे मराठ्यांच्या मनात जे होतं ना की शेवटच्या श्वासापर्यंत लढायचं आणि लढूनच मारायचं, हे दत्ताजी शिंदेच्या त्या वाक्यावरून समजतं।